आज आपण इयत्ता 10वीचा सह एव परमाणु हा पाठ बघणार आहोत. बघा, अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति. तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः. सः पुस्तकपठने मग्नः. तस्य पार्श्वे उत्पेटिकायां सूक्ष्मेक्षिकया वर्तते. अर्णवः, पितः, अस्माकम् उद्यानात् जपाकुसुमम् आनीतं मया. कियन्तः सूक्ष्मा तस्य परागकणः. पिता, सूक्ष्मेक्षिकया पश्य. तेषां कणानां रचनाम् अपि द्रष्टुं शक्नोषि. अर्णवः तथा करोति. पिता, किं दृष्टं त्वया. अर्णवः, पितः, अद्भुतं तत्. सूक्ष्मकणेषु तस्य अङ्गानि दृश्यन्ते. पिता, अर्णव, एतानि पुष्पस्य अङ्गानि त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुं शक्नोषि, परन्तु एतद् विश्वं परमाणुभ्यः निर्मितं. ते परमाणवः तु सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा मराठी अनुवाद बघूया आपण. अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति. अर्णव, जपाकुसुमम म्हणजेच जास्वंदीचं. अर्णव जास्वंदीचं फुल घेऊन प्रवेश करतो. गृहीत्वा आलय, त्वांत अव्यय आलय, लक्षात ठेवा. तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः. आणि त्याचे वडील, अर्णवचे वडील विज्ञानाचे प्राध्यापक असतात. सह पुस्तक पठने मग्न. आणि ते पुस्तक वाचण्यात मग्न असतात. तस्य पार्श्वे उत्पेटिकायां सूक्ष्मेक्षिका वर्तते. आणि त्यांच्या पाठीमागे, उत्पेटिका म्हणजे टेबल, त्यांच्या पाठीमागे टेबलावर सूक्ष्मेक्षिका ठेवलेली असते. म्हणजे सूक्ष्मदर्शक, त्यालाच आपण मायक्रोस्कोपही म्हणतो, ते ठेवलेलं असतं. बघा, अर्णवः, पितः, अस्माकं उद्यानात जपाकुसुमं आनीतं मया. आणि अर्णव त्याच्या वडिलांना म्हणतो, बाबा, आपल्या बागेतून जास्वंदीचं फूल आणलेलं आहे मी. हे फूल काय केलंय, आणलं आहे. कियन्तः सूक्ष्मा तस्य परागकणा. आणि त्याचे जे परागकण आहेत ते किती सूक्ष्म आहेत. पिता, सूक्ष्मेक्षिकया पश्य. आणि वडील त्याला म्हणतात, सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने बघ. तेषां कणानां रचनामपि द्रष्टुं शक्नोषि. आणि तू त्यांच्या कणांची रचना देखील काय करू शकतो, बघू शकतो. अर्णवः तथा करोति. अर्णव तसे करतो. पिता, किं दृष्टं त्वया. वडील त्याला विचारतात, काय पाहिलेस तू. अर्णवः, पितः, अद्भुतं तत्. बाबा, ते काय आहे, अद्भुत आहे. सूक्ष्मकणेषु तस्य अंगानि दृश्यन्ते. आणि सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने त्याचे सूक्ष्म अंगही दिसत आहेत. बाबा म्हणतात, पिता म्हणतात, अर्णवः, एतानि पुष्पस्य अंगानि त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुं शक्नोषि. अर्णवचे वडील काय म्हणतात त्याला, की अर्णव, एतानि पुष्पस्य अंगानि, ह्या फुलाचे अंग, भाग, त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुं शक्नोषि, सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने बघू शकतोस. परंतु एतत् विश्वं परमाणुभ्यः निर्मितं. परंतु हे विश्व परमाणूंपासून तयार झालेलं आहे. ते परमाणवः तु सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते. आणि ते परमाणू जे आहेत, हे विश्व काय झालं आहे, परमाणूंपासून निर्माण झालेलं आहे. आणि ते परमाणू आहेत, ते सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला बघतायत. बघा, परमाणु नाम किम. अर्णव विचारतो. पिता, अस्तु कथयामि. मुष्टिमात्रान् तण्डुलान् महानसतः आनय. अर्णवः, तथेति उक्त्वा पाकगृहात् तण्डुलान् आनयति. स्वीकरोतु भवान्. पिता, अधुना इयं तण्डुलं विभज. अर्णव, तात, कियान् लघु अस्ति एषः. पश्यतु, एतस्य भागद्वयं यथा कथमपि कृतं मया. पिता, इतोपि लघुतरं भागं कर्तुं शक्यते वा. अर्णव, यदि क्रियते तर्हि चूर्णं भवेत् तस्य. पिता, सम्यक् उक्तं त्वया. यत्र एतद् विभाजनं सम्यापते, यस्मात् सूक्ष्मतरं भागं प्राप्तुं न शक्यते, सः एव परमः अणुः. बघा, अर्णव विचारतो, परमाणु नाम किम. परमाणु म्हणजे काय. पिता म्हणतात, अस्तु कथयामि.
ठीक आहे, सांगतो. मुष्टिमात्रान तंदुलान महानसता आणय. महानसता म्हणजे स्वयंपाकघर आणि मुष्टी म्हणजे मूठभर आणि तंदुलान म्हणजे तांदूळ. स्वयंपाकघरातून मूठभर तांदूळ घेऊन ये. अर्णवः तथेति उक्त्वा पाकगृहात तंदुलान आनयते. आणि अर्णव तिथून उठून पाकगृहातून तांदूळ घेऊन येतो आणि आणल्यानंतर म्हणतो, स्वीकरोतो भवान, हे घ्या बाबा. पिता अधुना इयम तंदुलन विभज. आता ह्या तांदूळाचे जे दाणे आहेत त्यांचे काय करतो, भाग कर, ते त्याचं विभाजन कर. अर्णव तातः कियान लघु अस्ति एष. अर्णव त्याच्या बाबांना म्हणतो की वडील, तातः म्हणजे वडील, किती कियान लघु अस्ति एष, हे किती लहान आहेत. पश्यतु, बघा, एतस्य भागद्वयम यथाकथमपि कृतं मया. याचे 2 भाग सुद्धा मी कसे बसे केलेले आहेत. पिता इतोपि लघुत्तरम भागम कर्तुं शक्यते वा. बाबा त्याला म्हणतात, यापेक्षा अधिक लहान भाग करणे शक्य होईल का. अर्णव यदि क्रियते तर्हि चूर्णम भवेत् तस्य. आणि अर्णव म्हणतो की जर केलेच, त्याचे भाग जर केलेच तर त्याचं काय होईल, पूर्णपणे पीठ होईल. चूर्ण म्हणजे पीठ, त्याचं पीठ होईल. पिता सम्यक उक्त्वं तया. वडील त्याला म्हणतात, बरोबर बोललास तू. यत्र एतत् विभाजनं सम्यापते यस्मात् सूक्ष्मतरं भागं प्राप्तुं न शक्यते सह एव परम अनु. आणि वडील त्याला बोलतात की तू बरोबर बोललास, ज्या ठिकाणी त्याचे विभाजन करणे सम्यापते, संपते, थांबते, यस्मात् सूक्ष्मतरं भागं प्राप्तुं न शक्यते, आणि त्यापेक्षा लहानातला लहान भाग मिळवणे शक्य होत नाही. सह एव परमनु, त्यालाच काय म्हटले जाते, परमः अनु. त्याला अर्णव द्रव्यस्य अंतिम घटकः मूलं तत्वं च परमाणु सत्यं खलु. पिता सत्यम अयम खलु कनाद महर्षि सिद्धान्तः. अपि जानासि परमाणु द्रव्यस्य मूलकारणम् इति तेन महर्षिणां प्रतिपादितम्. तदपि प्राय ख्रिस्तवर्षपूर्वं 5మే-6ठे वा शतके. अर्णवः तातः महर्षिणां कनादेन किं उक्तं परमाणुविषये. वयं तु केवलं तस्य महाभागस्य नामधेयम् एव जानीमः. पिता कनादमुनिना प्रतिपादितं परमाणु अतीन्द्रियः, सूक्ष्म, निरवयवः, नित्य, स्वयं व्यावर्तकः च वैश्विकसूत्राणि इति स्वग्रंथे तेन परमाणु व्याख्या कृतः. बघा, अर्णव त्याच्या बाबांना सांगतो, द्रव्यस्य अंतिम घटकः मूलतत्वं च परमाणु सत्यम खलु. अर्णव म्हणतो की बाबा, द्रव्याचा शेवटचा भाग मूलतत्व म्हणजेच परमाणु, खरे का, बरोबर का. पिता बोलतात, सत्यम, बरोबर. अयम खलु कनाद महर्षी सिद्धांत. खरोखरच हा काय आहे, कनाद महर्षींचा सिद्धांत आहे. अपि जानासि, तुला माहिती आहे का, परमाणु द्रव्यस्य मूल कारणम इति तेन महर्षीणां प्रतिपादितम. आणि परमाणु हे द्रव्याचे मूल कारण आहे असे महर्षी कनादांनी प्रतिपादन केलेले आहे. तदपि प्राय ख्रिस्तवर्षपूर्वं 5మే वा 6ठे वा शतके. आणि बघा, ते सुद्धा ख्रिस्तवर्षपूर्व 5व्या किंवा 6व्या शतकात केलेलं आहे. बघा, कनाद महर्षींनी काय सांगितलं आहे, परमाणु द्रव्यस्य मूल कारणम इति तेन महर्षीणां प्रतिपादितम. आणि परमाणु जो आहे तो द्रव्याचा काय आहे, मूल कारण आहे, हे कनाद महर्षींनी सांगितलेलं आहे. आणि ते सुद्धा कितव्या शतकात सांगितलेलं आहे, ख्रिस्तवर्षपूर्व 5व्या किंवा 6व्या शतकात सांगितलं आहे. अर्णव तातः. अर्णव बोलतो, बाबा, महर्षी कनादेन किं उक्तं परमाणुविषये. महर्षी कनादांनी परमाणुविषयी काय काय सांगितलेले आहे. वयं तु केवलं तस्य महाभागस्य नामधेयम् एव जानीमः. आणि आम्ही फक्त त्या महाभागांचं, त्या महापुरुषांचं नाव फक्त आम्हाला माहीत आहे, तेवढे ठाऊक आहे. पिता कनाद मुनीनां प्रतिपादितम. आणि वडील सांगतात की कनाद मुनींनी सांगितलेलं आहे, जो परमाणु आहे तो काय आहे, अतींद्रिय आहे, केवळ इंद्रियांनी न जाणता येणारा. अतींद्रिय म्हणजे काय, केवळ इंद्रियांनी न जाणता येणारा. सूक्ष्म म्हणजे लहान, निरअवयव अवयव नसलेला, नित्य म्हणजे नित्य,
स्वयंव्यावर्तकः स्वतः अनेक लक्षणांनी युक्त असलेला. वैश्विक सूत्रांनी इति स्वग्रंथे तेन परमाणु व्याख्या कृता, आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वैश्विक सूत्रांनी या ग्रंथात परमाणूची व्याख्या केलेली आहे. अर्णवः का सा व्याख्या? पिता जालसूर्यं मरीचिस्तं यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठोत्तमो भाग परमाणुः उच्यते. अर्णवः अहम् एतद्विषये विस्तारेण पठितुम् इच्छामि. पिता उत्तमं. श्व मम विद्यालयम् आगच्छ. तत्र कणादविषयकानि नैकानि पुस्तकानि सन्ति. तव जिज्ञासा निश्चयेन शाम्येत. बघा, अर्णव विचारतो का सा व्याख्या, काय ती व्याख्या आहे? पिता बोलतात, बघा, जालसूर्यमरीचिस्तं यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागम परमाणुसह उच्यते. खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांच्या कवडशात जो अधिक बारीक धुलिकण दिसतो. बघा, आपल्या खिडकीतून ते सूर्यप्रकाश येतात आणि त्याच्यात आपल्याला छोटे छोटे बारीक कण दिसतात, बारीक भाग दिसतात. त्या भागाचा 6वा भाग एकदम छोटा बारीक दिसतो. बघा, त्या भागाचा 6वा भाग म्हणजेच काय म्हटलं आहे? परमाणु म्हटलं आहे. अर्णव म्हणतो, अहम एतद्विषयी विस्तारेण पठितुम इच्छामि. मी याबाबत सविस्तर मला शिकण्याची इच्छा आहे, वाचण्याची इच्छा आहे. पिता बोलतात, उत्तम. श्व मम महाविद्यालयम आगच्छ. उद्या माझ्या महाविद्यालयात ये. तत्र कणाद विषयकानि नैकानि पुस्तकानि सन्ति. तेथे कणाद विषयांची अनेक पुस्तके आहेत. तव जिज्ञासा निश्चयेन शाम्येत. आणि तुझी जिज्ञासा नक्कीच काय होईल? शमेल, पूर्ण होईल. आज आपण संस्कृत मधील पंचमः पाठः स एव परमाणुः याचा भाषाभ्यास पाहणार आहोत. चला तर पाहूया. प्रश्न पहिला, पूर्ण वाक्येन उत्तरं लिखत. अर्णवः पाकगृहात किम आनयति? उत्तर, अर्णवः पाकगृहात तंडुलान आनयति. आ, कः परमाणुः? उत्तर, यस्मात् सूक्ष्मतरं भागं प्राप्तुं न शक्यते सः एव द्रव्यस्य परमाणुः. इ, परमाणु सिद्धान्तः केन महर्षिणा कथितः? उत्तर, परमाणु सिद्धान्तः कणाद महर्षिणा कथितः. इ, महर्षिणा कणादेन परमाणु विषये किं प्रतिपादितम्? उत्तर, परमाणुः द्रव्यस्य मूलकारणम् इति महर्षिणा कणादेन प्रतिपादितम्. उ, महर्षि कणादस्य मतानुसारं परमाणोः व्याख्या का? उत्तर, जालसूर्यमरीचिस्थं यत् सूक्ष्मं रजः दृश्यते तस्य षष्ठतमः भागः नाम परमाणुः इति व्याख्या कृता. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 2. सूचनानुसारं कृतीः कुरुत. अ, अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति. पूर्वकालवाचकम् अव्ययं निष्कासयत्. उत्तर, अर्णवः जपाकुसुमं गृह्णाति प्रविशति च. आ, किं दृष्टं त्वया? वाच्यपरिवर्तनं कुरुत. उत्तर, किं दृष्टवान् त्वम्? इ, वयं तु केवलं तस्य महाभागस्य नामधेयं जानीमः. वाक्यम् एकवचने परिवर्तयत्. उत्तर, अहं तु तस्य महाभागस्य नामधेयं जानामि. इ, अहं विस्तरेण पठितुम् इच्छामि. वाक्यं लङ्लकारे परिवर्तयत्. उत्तर, अहं विस्तरेण पठितुम् ऐच्छम्. उ, महाविद्यालये कणादविषयकानि पुस्तकानि सन्ति. वाक्यम् एकवचने परिवर्तयत्. उत्तर, महाविद्यालये कणादविषयकं पुस्तकम् अस्ति. उ, भवान् स्वीकरोतु. भवान् स्थाने त्वं योजयत्. उत्तर, त्वं स्वीकुरु. ए, त्वं द्रष्टुं शक्नोषि. त्वं स्थाने भवान् योजयत्. उत्तर, भवान् द्रष्टुं शक्नोति. अय, महर्षिणा परमाणोः व्याख्या कृता. वाच्यपरिवर्तनं कुरुत. उत्तर, महर्षिः परमाणोः व्याख्यां कृतवान्. ओ,
वयं महाभागस्य नामधेयं जानीमः वाच्यपरिवर्तनं कुरुत। उत्तर अस्माभिः महाभागस्य नामधेयं ज्ञायते। औ सम्यक् उक्तं त्वया वाच्यपरिवर्तनं कुरुत। उत्तर सम्यक् उक्तवान् त्वम्। प्रश्न क्रमांक 3 जालरेखाचित्रं पूरयत। परमाणुः स्वयं व्यावर्तकः, अतीन्द्रियः, निरवयवः, नित्यः, सूक्ष्मः। त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 4 माध्यम भाषया उत्तरं लिखत। अ महर्षिः कणाद परमाणुविषये किं प्रतिपादितवान्? या प्रश्न क्रमांक 4 माध्यम भाषया उत्तरं लिखत। अ महर्षिः कणाद परमाणुविषये किं प्रतिपादितवान्? उत्तर प्रस्तुत पाठात कणादांविषयी माहिती दिली आहे। परमाणुविषयी कणादांनी मांडलेली संकल्पना म्हणजे आधुनिक विज्ञानाची मांडणीच होय असे प्रस्तुत पाठात वर्णिले आहे। ख्रिस्तपूर्व 5व्या किंवा 6व्या शतकात महर्षी कणाद यांनी परमाणु हे द्रव्याचे मूल कारण आहे, सर्व जग परमाणूंपासून निर्माण झालेले आहे असे प्रतिपादित केले। त्यांच्या मते परमाणु नुसत्या इंद्रियांनी न कळणारा सूक्ष्म, निरवयव, नित्य व विशेष लक्षणांनी युक्त असतो। त्यांनी त्याची व्याख्या सुद्धा केली आहे, ती अशी: खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या कवडशात जो लहान धूलिकण असतो त्याचा 1/6 भाग म्हणजे परमाणु होय। त्यानंतर पाहूया आ तंडुलान आनय इति पिता अर्णवम किमर्थम आदिष्टवान? उत्तर प्रस्तुत पाठ हा कणादांविषयी माहिती सांगणारा आहे। परमाणुविषयी कणादांनी मांडलेली संकल्पना म्हणजे आधुनिक विज्ञानाची मांडणीच होय असे प्रस्तुत पाठात वर्णिले आहे। अर्णव जास्वंदीच्या फुलातले अत्यंत लहान परागकण पाहून त्याबद्दल वडिलांशी बोलताना आश्चर्य व्यक्त करतो। ते त्याला सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने त्या कणांच्या रचनेचे निरीक्षण करायला सांगतात। ती रचना पाहून त्याला ती अद्भुत वाटल्याचे तो त्यांना सांगतो। तेव्हा ते म्हणतात, जग परमाणूंपासून निर्माण झाले आहे आणि परमाणु एवढा सूक्ष्म असतो की सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने देखील पाहता येत नाही। तेव्हा अर्णव परमाणु म्हणजे काय असे विचारतो। परमाणूंच्या सूक्ष्मतेची कल्पना त्याला देण्यासाठी ते त्याला स्वयंपाकघरातून तांदूळ आणायला सांगतात। प्रश्न क्रमांक 5 समानार्थक शब्दान लिखत। अ कुसुमम पुष्पम, आ विश्वम जगत, इ पिता जनकः, इ नामधेयम नाम, उ सूर्यः भास्करः। प्रश्न क्रमांक 6 विरुद्धार्थक शब्दान लिखत। अ सत्यम असत्यम, आ स्मरसि विस्मरसि, इ बहुनी अल्पानि, इ अनित्यः नित्यः, उ समानः भिन्नः। त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 7 उचितम पर्यायं चित्वा वाक्यं पुनर्लिखत। अ एतद् विश्वम अणुभिः निर्मितम्, आ परमाणुः द्रव्यस्य मूलकारणम्, इ अणुभ्यः सूक्ष्मतराः परमाणवः, इ रजसः षष्ठतमः भागः परमाणुः। प्रश्न क्रमांक 8 नामतालिकां पूरयत। एकवचनं, द्विवचनं, बहुवचनं, विभक्तिः। ब्रह्मणा ब्रह्मभ्यां ब्रह्मभिः तृतीया, वर्त्मनि वर्त्मानि प्रथमा, ग्रान्वे ग्रावभ्यां ग्रावभ्यः चतुर्थी, संन्यासिनी संन्यासिनोः संन्यासिषु सप्तमी, त्वचः त्वचोः त्वचां षष्ठी। प्रश्न क्रमांक 9 क्रियापद तालिकां पूरयत। एकवचनं, द्विवचनं, बहुवचनं, पुरुषः। जीवति जीवतः जीवन्ति प्रथमा,
अभाषथः अभाषेथाम् अभाषध्वम् मध्यमः मुञ्चाणि मुञ्चाव मुञ्चाम उत्तमः स्पृहयेत् स्पृहयेतां स्पृहयेयुः प्रथमः धारयस्व धारयेथां धारयध्वं मध्यमः चिंतये चिंतयावहे चिंतयामहे उत्तमः. अशा पद्धतीने सह एव परमाणु याचा भाषाभ्यास संपलेला आहे.